नमस्कार, मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता. गेल्या 2-3 दिवसापासून सोशल मीडियावर म्हणा किंवा न्यूज चॅनलवर म्हणा, रायगडावरील छत्रपतींच्या समाधीच्या शोधावरून वाद लागलेला आहे. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अलीकडच्या 2-4 वर्षामध्ये वाद कशावरून लागेल आणि जातीवाद कशावरून होईल हे सांगणं मोठं अवघड होऊन बसलं आहे. अरे कुठल्या मुद्द्यावरून तुम्ही वाद करता, कशासाठी वाद करता? ज्यांनी या देशासाठी, ज्यांनी स्वराज्यासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं, त्या हुतात्म्यांना, त्या राष्ट्रपुरुषांना, त्या महात्म्यांना काय वाटत असेल तुमच्याकडे पाहून, याचा कधी विचार केला आहे तुम्ही? आणि म्हणून असे वाद ज्यावेळेस सोशल मीडियावर पेटतात, असे वाद ज्यावेळेस बातम्यामधून ऐकू येतात, त्यावेळेस मनाला अत्यंत वेदना होतात. काय म्हणावं याला? कुठं चालला आहे महाराष्ट्र? महाराजांच्या समाधीबद्दल वाद असावा? अरे सर्वांनी जावं तिथं, रायगडाच्या डागडुजीबाबत बघावं, महाराजांच्या समाधीपुढं नतमस्तक व्हावं, हे सोडून देऊन तुम्ही त्यांच्या शोधाबद्दल वाद करताय. काय काय म्हणावं? काय याला, या वादाला नाव काय ठेवावं? आणि म्हणून नेमका हाच विषय घेऊन आज मी तुमच्यासमोर आलो आहे की किमान महाराजांच्या समाधीबद्दल तरी वाद नको, एवढं तरी सर्वांना कळावं. तर ऐकूया माझी आजची ही राजकीय विषयावरचं हे काव्य, समाधीच्या शोधावरून वाद नको. जातीय वादावरून लोक इथे कुठल्या थराला जाऊ लागलेत, जातीय वादावरून लोक इथे कुठल्या थराला जाऊ लागलेत आणि महाराजांची समाधी शोधण्यावरून आता वाद होऊ लागलेत. लोकमान्य आणि महात्मा फुले दोघांचंही कार्य चांगलं आहे. लोकमान्य आणि महात्मा फुले दोघांचंही कार्य चांगलं आहे. फक्त जातीमुळे इथल्या काही जणांचं मन मात्र पांगलं आहे. जातीमुळे इथल्या काही जणांचं मन फक्त पांगलं आहे. एकमेकांच्या वक्तव्यावरून जर दोन समाजात फाटत असेल, एकमेकांच्या वक्तव्यावरून जर दोन समाजात फाटत असेल, तर देशासाठी हुतात्मा झालेल्यांना हे ऐकून काय वाटत असेल? समाधीपुढे नतमस्तक व्हायचं सोडून शोधावरून भांडण लागावं काय? समाधीपुढे नतमस्तक व्हायचं सोडून शोधावरून भांडण लागावं काय? आणि समाधीचा शोध कुणी लावला हे खुद्द रायगडाने सांगावं काय? महाराजांचा सहवास तर लाभला नाही, त्यांच्या समाधीचा तरी मान ठेवा. महाराजांचा सहवास तर लाभला नाही, त्यांच्या समाधीचा तरी मान ठेवा. त्यांच्यामुळेच आपलं अस्तित्व आहे याचं थोडं तरी भान ठेवा. त्यांच्यामुळेच आपलं अस्तित्व आहे याचं थोडं तरी भान ठेवा. केवळ जातीवाद करायचा यासाठी कोणत्याही गोष्टीवर बोलू नका. केवळ जातीवाद करायचा आहे यासाठी कोणत्याही गोष्टीवर बोलू नका. आणि जातपात मान्य नसलेल्या राजांना तुमच्या तराजूत तोलू नका. जातपात ज्यांना मान्य नव्हती, जातपात मान्य नसलेल्या राजांना तुमच्या तराजूत तोलू नका. माझं आजचं हे राजकीय विषयावरचं काव्य आवडलं असेल